महत्वाची बातमी, रंभाऊ काळजी करू नका, तुम्हाला आणखी एक संधी मिळणार। राम सातपुते यांना उद्देशून मंत्री संजय शिरसाट यांचं सूचक विधान। उत्तम जानकरांचा जातीचा दाखला रद्द केल्यानंतर या वक्तव्याला महत्त्व। कारण सोडून द्या, कोण आमदार आहे कोण खासदार आहे, काम करायचं असेल तर प्रत्येक कार्यकर्त्याला तो वाव मिळतो। आणि मला वाटतं तुम्हाला लवकरच आणखीन दुसरी संधी सुद्धा येणार आहे याची कल्पना मला आहे। तुम्ही हे समजू नका देवेंद्र फडणवीस तुमच्या जवळचे आहेत, माझे लय जवळचे आहेत। एखाद्या माणसाला निवडून देताना पहिल्यांदा एकदा निवडून दिलं, दुसऱ्यांदा माणूस पुन्हा त्याला सगळं मागचं आराखडा पाहतो। आम्हाला तर चार चार वेळेला ते थोबाड घेऊन लोक मतदान करतात, चेहरा तोच। आमचे विरोधक म्हणतात नाही नाही पहिल्यांदा ना असाच निवडून आला, दुसऱ्यांदा नाही नाही थोडंसं काम केलं म्हणून दिसतं, तिसऱ्यांदा आता ते येणारच नाही, आता ते गेलाच समजा। अचानक ठाण्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अनेक फाईल्स मंजूर झाल्याचा दावा अविनाश जाधवांनी केला। मंगल प्रभात लोढांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन या फाईल्स मंजूर करून घेतल्याचा आरोपही मनसेच्या अविनाश जाधवांनी केलाय। अचानक एकाच दिवशी खूप साऱ्या फाईली या मंजूर करण्यात आलेल्या आहेत। अचानक कशी काय जिल्हाधिकारी बदलताना समोर आल्या आणि फटाफट मंजुरी करण्यात आल्या। मंगल प्रसाद लोढा हे मंत्री आहेत, त्यांनी देखील त्यांच्या अनेक फाईली या लोढा साहेबांच्या घरी जाऊन आपल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन मंजूर केलेल्या आहेत। प्रोटोकॉल प्रमाणे मंत्री महोदय हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बोलवून कामं केली पाहिजे, ते कशा काय त्यांच्या घरी जातात। लोढांच्या 31 तारखेला 2 फाईली मंजुरी करण्यात आलेल्या आहेत। आमची यात मागणी आहे की 25 ते 31 या दरम्यान जेवढ्या फाईली मंजूर करण्यात आल्या मागच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीने, त्या राजकीय दबावापोटी मंजूर झालेल्या आहेत अशी आमच्याकडे माहिती आहे। आणि त्यामुळे त्या जेवढ्या फाईली मंजूर झाल्यात त्या सर्व फाईलींची पुन्हा चौकशी